लकी माईक, नंतर आरव 11 विरुद्ध सरपंच 11. आणि सरपंच 11 आणि आरव 11 आपण रेडी राहायचे. कव्हरला पुन्हा फिल्डिंग खराब आहे. लकी माईक 11 वारंवार चुका करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता काय घडलंय बघायचंय. हार्दिक मात्रे आलेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या दर्शनने. चला तुम्हाला लक्षात घ्या, पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत, त्यामुळे घाई करा. पुढचा बॉल, पहिलाच बॉल. दर्शन वेगाने आले, चांगली फिल्डिंग आहे. काय फिल्डिंग केली बघा. दर्शनचं कौतुक करेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली आहे. सत्याच्या बॅट मधून एक सिंगल येईल. वरून स्ट्राईक एंडला येत आहेत. 14 धावा धापल कधी आपल्या पाहायला मिळते. सुमित आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज हार्दिकला तुम्ही पाहतायत कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी करत असताना. मोठी देसाई प्रीमियर लीग 5वं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. दरवर्षी स्पर्धा आयोजित केली होती. उलटॉस बॉल होता, मिड ऑफच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा फिल्डिंग चांगली आहे. आता 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. 16 धावा धापल कधी 2 धावा वरूनच्या खात्यामध्ये ऍड होतील. बिनबाद 16. मॅच ट्राय झाली सर्व तर विकेट, त्यानंतर टॉस. लक्षात घ्या कोणत्या प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाहीये मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये, त्यामुळे नियम लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे खेळा. ऑन साइडला टर्न केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मोठी देसाई प्रीमियर लीग मधला पहिला सिक्सर वरूनच्या बॅट मधून. फॉर्म मध्ये कारण की बऱ्याचशा वेळा तुम्ही पाहिले जयवनमान मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण जयवनमान मोठी देसाई संघामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा संधी मिळाली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये काही इनिंग त्यांनी साकारली होती. बेतोडी टीमच्या विरोधात. धावसंख्या 22. हार्दिकचा पुढचा बॉल. 5 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. हाही फटका चांगला आहे, कव्हरच्या वरून पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. घेतले तर जयेश देवकर यांच्याकडनं 500 रुपये. हार्दिक मात्रेसाठी 2 बॉल 2 विकेटसाठी 500. हार्दिकचा पुढचा बॉल वरूनसाठी. हाई कव्हरच्या वरून उडवलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना तुम्ही पाहतायत, मात्र अडवण्यात यश मिळालंय. 3 धावा वरूनच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 29. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरसाठी तुमच्याकडे 25 मिनिटाचा अवधी आहे लक्षात घ्या.
ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. मोठी देसाई प्रीमियर लीग 5वं पर्व. वन साईडला खेळायचं होतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत दर्शन. एकच धाव मिळाली आहे. थ्रोफेकी चांगली आहे. षटक क्रमांक 2. पॉवरप्लेची दोन्ही षटके ते समाप्त झाले आणि 2 षटकात अष्टविनायक संघाने 15.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती लावलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये 17. 2 षटकात 30. यानंतर सरपंच 11 विरुद्ध अरब 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन षटकात 30 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक पुढच्या यानंतरही तुम्हाला चांगली मॅच पाहायला मिळेल. अरब 11 विरुद्ध सरपंच 11. सरपंच म्हटल्यानंतर सावराम लक्ष्मण देवकर या गावचे पहिले सरपंच. त्याचप्रमाणे सरपंच 11 संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये खेळताना दिसेल. आता अजय मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि अजय मडवीने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. सत्यवान बॅक टू द पॅव्हेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती जेडी मात्र 30 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळाले अजय मडवीला, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. पुढचा बॉल हा चांगला बॉल होता. यासाठी अजय थोडेसे थांबले होते. पहिले 2 ओव्हरमध्ये 30 धावा जरूर आल्यात, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये ते गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्याने तर दुसरा बॉल डॉट. अजय मडवी एक चांगला गोलंदाज आहे, नेहमी चर्चेत असतात. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडेसे पुढे आले होते. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी होती. आता बॉल यष्टीरक्षक एंडला फेकायला होतं खरं तर. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 32. जयवंत देवकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि जयदास देवकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मोठी देसाईचे कोणी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पायचीत नाहीये, लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये ही महत्वाची सूचना आहे. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. अजय मडवी 33 धावा धापलकोते आपण बघू शकाल. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक संघ. मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. लक्षात घ्या, एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल त्या रिव्ह्यूचाही तुम्ही वापर करू शकता. रनआउट बीमर वाईट. वरुण सलामीला आलेत. आतापर्यंत वरुणने चांगली बॅटिंग केली आहे, मात्र आता त्याच्यासमोर तितकंच कडवं आव्हान आहे. अजय मडवी जे नेहमी चर्चेत असतात. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो. पुढचा बॉल अजय राईट अराउंड द विकेट. चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपात 1 रन्स मिळाली. धावसंख्या 34. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी विथ क्वालिटी. आणि सध्या तेजस भोईर भरपूर चर्चेत आहेत. मॅन फ्रॉम मानेरे. साईडला खेळायचं होतं. आता चेंडूले बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगला बॉल होता. 30 षटक प्रगती पथावर आहे. 3 षटकांतर तुम्ही जलपान करू शकता, पाण्याची मागणी करू शकता. सध्या ऊन भरपूर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे.
डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. शॉट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे, तिथेही सिंगल मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 30 होते. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि त्यानंतर 57 विकेट आणि आता पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धावा धापलकावती आपल्या पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यज्ञेश मडवी बघा आयोजकांच्या भूमिकेत आहेत. सर्व पाहुण्यांची ते काळजी घेत आहेत. प्रवीण देवकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि रुपेश देवकर दोन्ही मान्यवरांचं मोठी देसाई प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेश देवकर थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामध्ये खेळ नाही तर बॉलिंग करण्यासाठी आलेत. नयन वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतात. नयनला तुम्ही पाहतायत. अष्टविनायक संघ प्रथम बॅटिंग करत असताना वरुणने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये 21 वरती तो नाबाद आहे. 8 बॉलचा खेळ त्यांनी केलेला आहे. चांगली स्कोरिंग आपण सुमितच्या माध्यमातून पाहतायत. नो बॉल, पहिलाच नो बॉल, त्यामुळे आता येणारा चेंडू फ्रीट असेल. छत्तीस धावा दापोलकोते आपल्या पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात नो बॉलने झाली आणि आता पुढचा बॉल फ्रीट आहे वरुण साठी. हा वरुणला मोठा फटका खेळायचा होता, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक सिंगल इथे मिळालेली आहे. (37) क्रिएटिव्ह हिट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस क्रिकेट. इथे चेंडू हवेत आहे. जगदीश मात्रे, क्या बात आहे. जगदीश मात्रेने बघा कठीण झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होईल. जयेश मात्रेची खेळी समाप्त. सराव भरपूर केलाय मला वाटतं जगदीश मात्रेनी. लकी मयंक 11चे पुरस्कार त्यांनी बघा काय झेल टिपलाय. मागच्या वर्षी मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये विकास यांनी झकास बॅटिंग केली होती आणि तशीच बॅटिंग आता करावी लागेल, कारण की अजूनही यानंतर 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 37 धावा. विकास देवकर तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईक नयनचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. मिड विकेटला क्षेत्रक्षे डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एकच धाव मिळाली. 2 षटकात 30 धावा होत्या अष्टविनायकच्या. त्यानंतर धावा आता थांबल्यात थोड्याशा. 38 झालेले आहेत. म्हणजे 9 बॉल मध्ये 8च धावा आल्या आहेत. पलटवार झालाय लकी मयंक 11.
जगदीश मात्रे यांनी आताच एक चांगला झेल टिपलाय. कठीण झेल होता, मात्र कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. आठच्या 8 पुरस्कर्त्यांचे आम्ही उल्लेख तुमच्यापर्यंत करू नक्कीच. त्यांची नावं येणं गरजेचं आहे. आज चांगला बॉल होता नयनचा, डॉट बॉल, रनआउट, बीमर, वाईट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. मात्र 15 सेकंदाच्या तो रिव्ह्यू घ्यायचे, लक्षात घ्या. बाळा 101 बोलल्यानंतर लग्नाची आठवण झाली. 101 आयर आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वरुणच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जो जगदीश मात्रेने झेल पकडला त्याच्यासाठी पारितोषिक आलंय 101. क्या बात आहे. नाही कारण लग्नामध्ये आपण आयर बघतो ना 101, 151. नाही पारितोषिक किती आहे महत्वाचं नाही, पारितोषिक आलंय त्याला महत्व आहे. आणि त्या दरम्यान षटकारी आलाय 44. इथे बॅटची कडा आहे, फलंदाज बाद होईल. 28 धावाची इनिंग इथे समाप्त झाली आहे. वरुणला माघारी परतावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा झालेल्या आहेत. साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 28 धावांची इनिंग त्यांनी साकारली या मॅच मध्ये. आणि आता ऋषी आलेत बॅटिंग करण्यासाठी. मनुष्यर पाटील यांच्याकडनं एक ब्लेंडरचा खंबा. जगदीश मात्रे यांनी जो झेल पकडला त्याच्यासाठी बक्षीस लागणार आहेत ना. आज मोठी देसाई प्रीमियर लीग आहे. अष्टविनायक संघ आपण पाहिलं तर सत्यवान मात्रे फॅन टीम ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला लकी माइंक 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश मात्रे पुरस्कर्ते स्वतः इनॅक्शन मध्ये आणि सत्यवान मात्रे सुद्धा अष्टविनायकचे जे पुरस्कर्ते तेही इनॅक्शन मध्ये. अजय मडवी. हाही चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक सुरुवातीला थोडेसे गोल गोल फिरले. विकी देवकर तिथे होते, सर्जा बैलाचे मालक. मात्र सुरुवातीला थोडेसे गोल गोल फिरले. बघा आमचे काही ग्रामस्थ उपस्थित आहेत मोठी देसाईचे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती असेल, मोठी देसाईचे आमचे जे ग्रामस्थ मान्यवर ज्येष्ठ नागरिक सर्वांना विनंती की आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. धावा झाल्यात 46. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. यानंतर सरपंच 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर देवकर फॅन टीम आणि अरब 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. मधुकर पाटील यांचा संघ टॉस साठी उपस्थित राहायचे. दोन्ही कॅप्टन मयूर देवकर आणि जितेश पाटील. म्हणजे काय बॅटल आहे बघा. यानंतरची मॅच पाहायला विसरू नका. बिग फाईट मॅच. दोन्ही खेळाडू चर्चेत असतात. बाईकच्या सुरुवात एक धाव मिळाली. फोर्टी 47 झालेत. अजय मडवीचा पलटवार या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र पुढची मॅच जितेश पाटील वर्सेस मयूर देवकर म्हणजेच काय तर सरपंच 11 आणि अरब 11 अशी फाईट. एका बाजूला मधुकर पाटील तुम्हाला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर देवकर यांचा संघ. दोन्ही पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळाले. ऋषीच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. मनुष्यर पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 48 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकासच्या बॅटमध्ये एखादा झकात चौकार षटकार आला तर या मॅच मध्ये मजा येईल. कारण की 50-55 धावा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये चेस करणं इतकं सोपं नाहीये. तो प्रयत्न नक्कीच विकास करतील. मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. विकी देवकर कोणती चूक करत नाहीयेत. विकासचे खेळ इथे समाप्त होईल.
48 वरती चौथा धक्का अष्टविनायकला. तू मडवी आलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. ज्या संघाने 2 ओव्हरमध्ये 30 धावा कुठल्या होत्या त्या संघाची धावसंख्या 18 म्हणजेच काय 17 बॉलमध्ये फक्त 18 धावा आलेत. याच्यापेक्षा चांगला पलटवार काय असू शकतो लकी मयंक 11 संघासाठी. यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये अजय मडवी आले. अजय मडवीने काय गोलंदाजी केली, 5च धावा दिल्या. जगदीश मात्र थोडीशी घाई करत होते, सांगत होते की दुसऱ्याच ओव्हरमध्ये अजयला यायचंय. मात्र अजयने सांगितलं नाही, थांबायचंय थोडंसं. हाही चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. आपण पाहतो अजय मडवीने 2 षटकांच्या स्पेलमध्ये 9 धावा देत असताना 2 विकेट घेतल्यात. आणि यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो लकी मयंक 11 या टीमसाठी. पहिले सत्र इथे समाप्त झाले. अष्टविनायकने धावा केल्या त्या 48. 4 गडी बाद 49 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचंय लकी मयंक 11 या टीमला. तत्पूर्वी आपण करूया टॉस. सरपंच 11 विरुद्ध आरब 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचे आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला जितेश आणि मयूर टॉस साठी या लगेचच. संदेश मात्रेची कुठली टीम आहे? ओम साई. ओके. मॅडी बघा थोडस थकान महसूस करतायत. बघा जगदीश मात्रेने काय झेल टिपलाय. 101 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्याकडनं. नाही अक्षय पाटील 1-0 वाढवलं असतं बरं झालं असतं थोडस संध्याकाळी. चला मयूर आलेले. जितेश बिग फाईट मॅच. एका बाजूला मयूर देवकर, दुसऱ्या बाजूला जितेश पाटील. जितेश पाटील कुठे गेले? गुरुनाथ पाटील उपस्थित आहे बघा. एक काळ त्यांनी गाजवलाय. अष्टविनायकने 4 गडी बाद 48 केले आणि आता लकी मयंक 11 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सलामी जोडी आपली लवकरच पाठवायची आहे आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील करणजी काळन यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सरपंच 11 आणि आरव 11 चे कॅप्टन जितेश. चला मधु पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अक्षय आलेले आहेत. मधु पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आरव 11 ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत. 5 षटकांची मॅच असेल लक्षात घ्या. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. रनआउट बिमर आणि वाईटसाठी मॅच टाय झाली. सर्वत्र विकेट त्यानंतर टॉस. चला अक्षय मागणी करतील. छापासा कॉल केलाय आणि काटा आलेला त्या मधुकर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमानाचे.
सरपंच इलेव्हनने टॉस जिंकलाय. मयूर आमच्यासोबत आहेत. मयूर खरं तर आयोजक म्हटल्यानंतर तुमच्याच खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असते. मात्र टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मोठी देसाई प्रीमियर लीग 5वं पर्व. यावर्षी खूप बदल आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या जर्सी पाहायला मिळतात. खास करून मी ट्रॉफीचा उल्लेख करेल. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं, मध्ये इतकी मोठी ट्रॉफी आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. ही संकल्पना कोणाची होती? मला मधुआनंदने सांगितलं होतं की ट्रॉफी म्हणजे अलगच पाहिजे काहीतरी. क्या बात. आणि चांगली ट्रॉफी आहे. समोर आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आपण संघ पाहिला तर जितेशचा संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60. शुभेच्छा असतील. अक्षय आमच्या सोबत आहेत. अक्षय, टॉस महत्वाचा होता. टॉस तू जिंकलाचा तुझा निर्णय काय असला असता? माझा निर्णय क्षेत्ररक्षक असला असता. आता बॅटिंग करायची. समोर मयूर देवकरचा संघ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? सेट नाही केला पण चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो सरपंच इलेव्हनने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती पुढच्या मॅचमध्ये आरव इलेव्हनला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काळेंचा आवाज. धन्यवाद. थँक्यू नितीन श्रीकांत सर. टार्गेट या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर ते 49 धावांचे. ऑफसमचा फार बाहेर बॉल आणि अंपायरचा सिग्नल, इट इज नो बॉल. ऑफसमचा फार बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एकोणपन्नास धावांचा चेस. फुल लेंथ ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. वरुणला आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली होती वरुणने. अष्टविनायक इलेव्हनचे जे कॅप्टन आहेत 48 धावा त्यांनी बनवल्या. लकी मांगे 49चा चेस आहे. पॅव्हेलियनमध्ये हेमंत बनी आलेत. त्यांच्याकडून सगळे सूत्र हलतायत. मयुरेशी मात्रे. ओपनिंग पेअर मैदानाचा आता आपण पाहतोय. विकी आणि विकीच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय नयन पाटील. सर्जा बैलाचे मालक मैदानाच्या आत खेळत आहेत. ऑफसमचा बाहेर लॉफ्ट करायचा होता. व्हाईट बॉल आहे. जास्त बाहेर बॉल दोन्ही आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला नो बॉल आहे. त्यानंतर सिंगल आलेले आहेत. त्यानंतर वाईड आला. धावफलकावरती 3 धावा आहेत. धावा तितक्याशा नाही, त्यामुळे तुम्हाला वाईड नो बॉल यावरती नियंत्रण आणावं लागेल. विकेट काढाव्या लागतील. लांबून खेळण्याचा प्रयत्न ऑफसमचा बाहेर. यावेळेला मात्र डॉट बॉल आहे. वाईडला रिव्ह्यू आहे, तुम्ही रेफर करू शकता. एकच रिव्ह्यू आहे. एका डावामध्ये एका संघाकडे जो असेल वाईडसाठी, जो असेल रनआउटसाठी आणि जो असेल वेस्ट नो बॉलसाठी, या तीनही गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एकच रिव्ह्यू सक्सेसफुलला रिटेन. एज आहे मागे बॉल. शॉर्ट लेग मध्ये फाईन लेगचा फिल्डर वळण घेतले. बॉलने थर्ड मॅन कव्हर करेल. मी आता असताना आपण पाहतो 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे संतपणे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 4 धावा. लक्ष्य 49 आहे. जर पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं नाही, पॉवर प्लेमध्ये 20च्या आत धावा खर्च केला गोलंदाजांनी अष्टविनायकच्या, तर या मॅच मध्ये मजा येईल. राऊंड द विकेट. उडालेत फुल टॉस. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. हो डायरेक्ट हिट केलंय, पण ते नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला केले त्यांनी. 2 धावा, एकच धाव आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे. बॉल बाकी आहेत अजूनही, ते मात्र 2. एक नो बॉल होता. एक वाईड आपल्याला पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा 2 बॉल देखील टाकण्यात आलेत. गोलंदाज सत्यवान मात्रे. फुल टॉस आहे. बॉल बॅक मिड ऑनला फिल्डर आहेत. 1 धाव मात्र मिळणार आहे, कारण जोपर्यंत तो बॉलला कव्हर करेल. मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. चांगली फिल्डिंग आपण बघितली.
अक्रॉस द बॅट खेळायचा होता. पायचीत अपील केली होती हलकी गोलंदाजाने, मात्र पायचीत विकेट देखील दिली जाणार नाही. इवन एज होती, अंपायर आपल्याला सांगतायत की बॅटची कडा होती आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचा पण विचार केला तर ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती फक्त आहेत त्या 7 धावा. 7 फॉर ऑन आफ्टर फर्स्ट ओव्हर. कम ऑन डीजे. सात धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 49चं टार्गेट आहे. धावा मी अगोदरच म्हणालो तितक्याशा नाही, पण पहिल्या बॉलरने चांगली बॉलिंग केली आहे. सत्यवान म्हात्रे यांना पण बघितलं आणि सेकंड ओव्हरमध्ये कॅप्टन आलेले आहेत वरुण पाटील. हे जे षटक आहे ते या मॅचला कलाटणी देणार असू शकतं, कारण सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये काही बाउंड्री आली नाही. विकी आणि नयन या दोन्ही फलंदाजांना आपण मैदानाचा आत पाहतोय. लकी मँक 11 जगदीश पात्रे यांनी फार चांगला झेल टिपला होता पहिल्या इनिंगमध्ये आणि सेलिब्रेशन त्यानंतरचं इंटरेस्टिंग होतं. कदाचित अशा कॅचेस पकडल्यावरती कधी कधी आपण सेलिब्रेशन पाहतो, ते तितकंसं खेळत नाही. बऱ्याच वेळेला मोठी देसाई संघाला पुरस्कृत करतात, मात्र ती कॅच मागच्या इनिंगमध्ये त्यांनी टिपलेली आहे. चला वरून जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यानंतरच्या दोन्ही संघांनी रेडी राहा. सरपंच 11 आणि आरब 11. लॉफ्ट केलाय लॉंग ऑन द फिल्डर. चांगला प्रयत्न. ओहो वा. सत्यवान म्हात्रे आजही हा 40 वर्षाचा युवा तरुण मैदानाच्या आत. टाळ्या आपसूक आल्या, कोणालाही सांगायला लागलं नाही की टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो मी पुन्हा एकदा. कॅच ड्रॉप झाले पण प्रयत्न सुंदर होते. जवळपास ते पोहोचलेच होते पण बॉडीचा बॅलन्स गेला शेवटच्या क्षणाला. पाय त्यांचा अडकला होता तिथे. यावेळेला गॅपमध्ये बॉल. एलिव्हेशन या बॉल मध्ये आणि विकीचा बॅट मधून पहिला षटकार या डावामधला लकी मँक 11 साठी. आक्रमण ज्या वेळेला सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय. वाडीश लॉंग ऑनला आलेला वरुणच्या अगेन्स्ट विकीचा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 15 वरती. 22 बॉल मध्ये 34 धावांची अजूनही गरज आहे लकी मँक 11 ला. विकीने आक्रमण केलंय. पुढे आला एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेला लॉफ्ट करण्यात आला बॉलला. गॅप मध्ये बॉल, मात्र फिल्डर येऊन थोडस फंबळ वेळ घेतला थ्रो करण्यासाठी बराचसा. आणि पाहता पाहता त्यामध्ये 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. विशाल पाटीलला आपण बघितलं त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना. फार वेग पकडला होता बॉलला पकडण्यासाठी, पण वेळ जास्त घेतला थ्रो करण्यासाठी. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 18 धावा. वेगाने बॉल आपण पाहतोय आणि तो सध्या निघून गेलेल्या विकेट कीपर कडे. पॅव्हलियन मधून आवाज नको. हेमंतजी बनियाल. कव्हर्सला बॉल आहे. वळलाय तो, चाललाय मागे. आता रेस लागली आहे. थ्रो केलाय त्यांनी. चांगली फिल्डिंग. मी अगोदरच म्हणालो की बरेचसे असे खेळाडू आहेत जे
अगोदर फार पूर्वी फार चांगलं क्रिकेट खेळायचे, मध्ये थांबले होते, पुन्हा आता या प्रीमियर लीग या स्पर्धेच्या द्वारे ते आपल्याला पाहायला मिळतात. काही नवीन आहेत जे आतापर्यंत फक्त सरावादरम्यान खेळलेले आहेत, या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळतील. तर काही रेग्युलर आपले क्रिकेटर्स आहेत जे 40+ क्रिकेट खेळतात, रेग्युलरचं क्रिकेट खेळतात. गुगली होती यावेळेला, फार चांगला बॉल पडला बरोबर गेला विकेट किपरकडे. सो 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 20 धावा. आणि ओव्हरऑल आपण विचार केला तर आता बॉल बाकी आहेत ते 18 आणि 18 बॉलमध्ये धावा पाहिजे आहेत 29. 18 बॉल 29 धावांची गरज. मैदानाच्या आत कोणी गाड्या लावू नका आणि वेळ जास्त घेऊ नका. चला, जयश्री देवकर साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. विकी देवकर यांच्यासाठी. शायनर बैलाचे मालक विकास देवकर आणि आमचे थॉमस डायस यांच्याकडून रोमॅनो 3-6 ला. हा, नो बॉल. सो टोटल स्कोर 21 आहे. फ्री टॉल. 18 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. मॅच इथून बनवू शकते. स्टेप आउट झाले होते. अपील फ्री आहे. ये बात. नशीब मागे नाही फेकला तो बॉल. 17 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. फुल टॉस होता. कट करायचा होता. इट इज नो बॉल. नो बॉल. हा बीमर आहे. मागचा विकेटच्या बाहेर होता, पिचच्या बाहेर होता. यावेळेला बीमर. सो नोने धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते ती 22 आकड्यावरती. बॉल बाकी आहेत 17 बॉलमध्ये 27 धावांची गरज. खराब बॉलिंग. थर्ड ओव्हरमध्ये आपण विकास देवकर यांना पाहतोय. अक्रॉसचा बॅट पायावरती लागलाय. इथे मिळते फक्त एकच जाऊन. लेग बिफोर विकेट नाही, त्यामुळे पूर्णपणे तुम्ही शफल होऊन क्रॉस होऊन
फटके खेळू शकता, ती मुभा असेल. या सेमनजी मैदानाच्या आत गेले होते 2 ओव्हर्स नंतर. मॅडी लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि चांगला झेल. आसिमने टिपलाय झेल, फलंदाज होतोय बाद. 23 ला पहिली विकेट. नयन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. काय संबंध काय आमचा आता, तू सांग माही कसा बघतोय. चेक. आदरणीय सावंतजी म्हात्रे साहेब, सचिनजी पाटील, रमेशजी खुटारकर आणि त्याचबरोबर वनुषा पाटील साहेब, या सर्वांना विनंती असेल आपण मंचावरती या. आणि कोणी आमच्या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. कोणी देसाई गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल मंचावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपलीच आहे आणि आता आयकॉन आलेले आहेत लकी मँगचे कॅप्टन मडवी, अजय मडवी. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला. सत्यवान मात्रे त्या ठिकाणी यावेळेला मिसफील्ड आणि येतोय चौकार. या अगोदर लॉंगॉनला फार चांगला कॅच घेत असताना त्यांनी प्रयत्न केला होता. इथे थोडीशी चुकी होते. क्रिकेट आहे, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. मात्र एक चांगले खेळाडू आहेत आजही जे आपल्याला 40+ क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. डाव्यात 27. मडवी अगोदर खेळला अर्ली बॅट स्विंग. बॉल थोडासा कमी गतीने आला. ऑफस्टम्पचा बाहेरून निघून गेला विकेट किपरकडे. 13 बॉलमध्ये या मॅच मध्ये अजूनही पाहिजेत त्या 22 धावा मॅच बनवू शकते. विकी देवकर, अजय मडवी या 2 विकेट जर काढल्या तर अष्टविनायक 11 या मॅच मध्ये येऊ शकतात. अन्यथा दोघे क्षमता ठेवतात 22 धावा बनवायच्या. ओहो, कॅच ड्रॉप. नाराज आहे बॉलर, कारण ही कॅच इम्पॉर्टंट होती. या कॅचने मॅच मध्ये येऊ शकत होते ते. चांगली बॉलिंग केली विकास देवकर यांनी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 27, विकेट पडले 1, बॉल बाकी 12, धावा पाहिजेत 22. इनर एज होती, विकेट किपरने चुकी केली आहे ऋषीने आणि त्याचा फटका बसू शकतो. सो आता 12 बॉल 22 धावांची गरज. जवळचे मित्र देसाईचे नामवंत क्रिकेटर यांच्याकडून पारितोषिक आलं अजय मडवी यांना. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1,500 रुपयांचं. वरून पुन्हा एकदा आलेत. 12 बॉल 22 धावांची गरज आहे आणि विकेट जर आता या ओव्हरमध्ये आले नाही तरी मॅच अष्टविनायकसाठी माग असेल, लांब असेल. विजय मागच्या लास्ट बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे, वेगाने टाकलाय वरून. हीच त्याची खासियत आहे. फिरकी पटवे लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे त्यांनी गिरवलेले आहेत आणि प्रमुख संघामध्ये देखील त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा जेव्हा लवकर विकेट पडतात वरून आपला
मैदानाचा आता आपल्याला पाहायला मिळतो विथ द बॅटिंग. जेव्हा जेव्हा गोलंदाजांची कमतरता असते आणि तेव्हा तेव्हा त्याची गोलंदाजी देखील आपण जबरदस्त बघितली आहे. यावेळेला 2 डॉट आलेले आहेत. एक वेगाने टाकलाय, एक जेन्युअन लेग ब्रेक टाकलाय. बॉल बाकी आहे 10 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. लेग ब्रेक पहा, लेग स्टम्पचा बाहेर पडलेला बॉल ऑफ स्टम्पचा किती बाहेर निघालाय. आणि मी विकेट किपर विकास देवकर यांचे कौतुक करेन. ज्या पद्धतीने त्यांनी बॉलला कव्हर केलंय सुपर्ब. 2 बॉलवरती एकही धाव नाही. 10 बॉल 22. पुढचा बॉल वरुण वेगाने टाकलाय, फ्लिक केल्या बॉलला, डीप मिड विकेट. फार वेगाने आले त्या ठिकाणी जयेश. जेडी चांगला थ्रो होता, कदाचित बॉलला कव्हर करायला नव्हतं पाहिजे, डेरिकेट झालं असतं, मागे बॅकअप होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, येस डायरेक्टला चान्स होती, मात्र वरूनने समोरून त्या बॉलला कव्हर केलंय. 2 धावा मिळत आहेत. 2च्या 6 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 29 बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. 49 धावा डिफेंड करत असताना अष्टविनायकने मॅच तर बनवलेली आहे, पण या बनवलेल्या मॅचला आता ते जिंकतील का की पलटवार करेल अजय मडवी, पलटवार करेल विकी देवकर. सरपंच 11 आणि आरव 11 दोन्ही संघांनी तयार राहा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं आहे. फार बाहेर निघाला बॉल. यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईट. वाईटने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज. वरुण टॉस केलाय, चांगला बॉल. मिड ऑनला फिल्डर आहेत, 1 धाव जाणार आहे. जीतू मडवी सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे 31. हे सर्व सिनियर खेळाडू आहेत. एक काळ ज्यांनी गाजवलाय, पण आजही क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आणि 1 दिवस वर्षातून 2 दिवस आज आणि उद्या ही स्पर्धा आपण पाहणार आहोत, त्यामुळे प्रत्येक जण पार्टिसिपेट करतोय. आता या मॅच मध्ये मजा आहे. दोन्ही कॅप्टन समोरासमोर. फुल टॉस, खराब बॉल, ऑन साइडला स्लॉग हिट, मडवीने मारलाय, षटकार. टॉस करायचं होतं वरुणला, पण फुल टॉस पडला आणि बॉल थेट गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 बॉल 12. समोर खेळला लॉंग ऑन, थांबले त्या ठिकाणी फिल्डर, चुकी केली आहे. बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर. शेवटचे 2 बॉल अजय मडवीने फेस केले आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय लकी मँकला. 10 धावाला लास्ट 2 बॉल्स वरती. धावफलक पोहोचले 41 वरती. बॉल बाकी 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज. सरपंच 11चे गँगस्टर आलेले आहेत, वंश पाटील आणि संपूर्ण टीम. दुसरा हेमंत बन्याल. किती आहेत हेमंत बन्याल मोठी देसाईमध्ये. चला चला, मॅच जास्त वेळ घेता तुम्ही. अष्टविनायक प्लीज. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल, मॅच फिनिश. विकी देवकरचा बॅट मधून आलेला फटका विजयाचा. येस 8 धावा पाहिजेत. 5 बॉल 2 पाहिजेत अजून.
नाही, मला वाटलं 6 धावा पाहिजेत. 47 झालेले आहेत. टॉप एज यावेळेला स्क्वेअर लेग. अरे वरती नाही नाही, चांगला प्रयत्न आहे. फार कमी वयामध्ये तो खरं तर खेळतोय, पाहत होता, पण शेवटला त्याला असं वाटलं की विकेट किपर येत आहेत कॅच पकडायला, म्हणून तो थांबला होता. शेक हँड करा, चला शेक हँड कंपल्सरी या. दोन्ही संघांना ही विनंती असेल. पहिल्या मॅच मध्ये 2 संघ खेळतात. स्वाभिनंदन, पहिला दणदणीत विजय मिळवलाय. मॅडी पहिल्या गुलालाचे मानकरी. टी शर्ट काढायला पाहिजे होती. अभिनंदन. लकी मॅन 11 जगदीश मात्रे अँड ऑल टीम अजय